आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अहो किती वेळा तुम्हाला सांगते पण तुम्ही ऐकतच नाही आहात. आज मी तुम्हाला अजिबात सोडणार नाहीये. आता तुम्ही चांगलेच माझ्या तावडीत अडकले आहात. आता तू काय करणार आहेस? हे काय माझ्या दाढीवर निशाणा साधलास काय? नको हा गंगा, सोड. ही दाढी काढून टाकायला देवसेना आणि मी किती वेळा सांगितलं तुम्हाला, पण तुम्ही ऐकतच नाही आहात. तेच तर आता ही दाढी काढून तुमचा सुंदर चेहरा मी सगळ्यांना दाखवणार आहे. बघा, विचार करा, दाढी जर तू काढलीस ना तर माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीस. माझी सुंदरता ना या दाढीमध्ये आहे, कळलं का? पुरुषांना मिशी चांगली वाटते असं म्हणतात सगळे. दाढी तुमची सुंदर आहे कोणी म्हणणार नाही. माझं ऐक ना गंगा, जर दाढी मी काढली ना तर मी चांगलं नाही दिसत ग. आहाहा, चांगले नाही दिसलात तरी चालेल. माझ्या नवऱ्याला मी बघते तेवढं पुरेस आहे, काही बोलू नका. देवसेना आता देवसेना का? देवसेना, तू काय करतेस आता? मी काय करते ते आता तुम्ही बघा. असं नको करूस देवसेना. अगं बाबा सांगतात ना तुझे. देवसेना थांब, देवसेना थांब, असं नाही करायचं. देवसेना बाबांचं ऐकायचं. देवसेना प्लीज असं काही करू नकोस. देवसेना प्लीज, हे बघ, असं नाही करायचं. देवसेना हे बघ, बाबांचं ऐकायचं. देवसेना असं नको करूस. बाबा सांगा ना तुम्ही. याच्यापासून वाचवा मला बाबा. बाबा थांबा ना, याच्यापासून वाचवा. या दोघींपासून वाचवा बाबा. बाबा प्लीज आहे, दोघींपासून मला वाचवा ना. बाबा सांगा ना, या दोघींना समजवा ना बाबा. बाबा बघा ना काय करताय या दोघी. अरे काय झालं तरी काय? मी सांगते आजोबा, हा, मला आणि गंगाला बाबांची दाढी अजिबात आवडत नाही. काढायला सांगितली तर ते ऐकतच नाहीयेत. बाबा हट्ट करू नका बाबा. बाबा बघा ना, हे बघ, जर का तुझ्या बायकोला आणि मुलीला दाढी आवडत नसेल तर ते काढून टाक ना. बाबा तुम्ही पण या दोघांबरोबर जाऊन मिळालात. लहानपणापासून मला दाढीची किती हौस आहे तुम्हाला माहिती आहे ना. बाबा तुम्ही वाचवा ना मला. तुमच्या ज्या काही हौस मौज असतील ना त्या लग्नाआधी असतील. लग्नानंतर आम्हाला जसं हवंय तसंच तुम्ही राहिलं पाहिजे. बाबा मी बरोबर बोलतेय ना? अगदी 100% बरोबर बोलतेय. मोठ्या माणसांनी सांगितलेलं ऐकायचं. यांची दाढी काढायची गंगा. का थांबलीस गंगा? नाही, तुझे बाबा दाढीतच भारी वाटतात. नाही ती काढायची गरज नाही. काय बोलायचं आजोबा. गंगा आई पलटली, आता काही करू शकत नाही. आणि आता आपल्या इथे काही कामही नाही. चला. हो हो हो. काय ग, दाढी का नाही काढलीस तू? तुम्हाला आवडणारी गोष्ट तुमच्यापासून लांब नव्हती करायची. अरुण, असा उदास का बसलायस? जर थकला असेल तर रूम मध्ये जाऊन आराम कर ना. बाबांच्या रूम मध्ये जर शोधलं तर पार्वतीपुरम बद्दल नक्की काहीतरी सापडेल. आणि जर काही हाती लागलं तर गंगा बद्दल सुद्धा नक्की कळेल.
इथेच इथेच काहीतरी सापडेल मला. अरुण, इथे माझ्या खोलीत तू का शोधतोय? सत्य शोधतोय बाबा. तुम्ही जे माझ्यापासून लपवत आहात ना, जे तुम्ही मला कधीच सांगणार नाही आहात, म्हणून ते सत्य मी स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतोय. मी तुला त्या दिवशी सांगितलं होतं, तुला माझ्याबद्दल काही शोधायची अजिबात गरज नाहीये. गरज आहे बाबा. पार्वतीपुरम मध्ये गेलेली गंगा परत नाही आली अजून, म्हणून मला तुमच्याबद्दल जाणून घेणं खूपच गरजेचं वाटतंय बाबा. गंगा गायब होण्यामागे तुम्ही कमावलेले दुश्मनच कारणीभूत आहे असं मला वाटतंय. अरे कुठला संबंध तू कुठे जोडतोय? गंगाला मी माझ्या मुलीसारखं वाढवलंय. तुला तिची जितकी काळजी वाटते ना अरुण, त्याहून जास्त मला वाटते. ती या क्षणी कुठे असेल ह्याचा विचार मी देखील करतोय बाळा. पण तुमच्याकडे बघून तर मला असं वाटत नाहीये बाबा. हे तू काय बोलतोयस? एक तास जरी मागे पुढे झाला ना, तरी सारखी गंगा कुठे आहे, गंगा कुठे आहे असं तुम्ही विचारत असता. पण आता गंगा हरवून 2 दिवस झाले तरी तुमच्याकडे बघून मला असं काहीच जाणवत नाहीये. गंगाला शोधण्यासाठी तुम्ही कोणतंच पाऊल उचलत नाहीये. ती घरी येण्यासाठी तुम्ही कसलेच प्रयत्न देखील करत नाहीये. अरे जर मी देखील धीर सोडला तर घरातले सगळेच खचून जातील. मी काही दाखवत नसलो तरीही माझे प्रयत्न चालूच आहेत. माझी समजूत नका काढू बाबा. गंगाला शोधण्यासाठी तुम्ही काहीच करत नाहीये हे आता स्पष्ट दिसतंय मला. तुम्ही काहीच करण्याची गरज नाहीये. मीच पार्वतीपुरम जंगल पूर्ण शोधून काढणार आहे आणि गंगाला परत घेऊन येणार आहे मी. आणि जर गंगा नाही मिळाली ना, तर मी सुद्धा येणार नाही. अरुण, अरुण थांब. अरुण जाऊ नकोस, ऐक माझं. नंदिनी, आज तुला स्त्री रूप मिळणार आहे ना ग. पण दुष्ट शक्ती तुला ते रूप मिळू नये म्हणून नक्कीच प्रयत्न करत असतील. जर आपल्या दोघांना त्या लोकांनी इकडे पाहिलं ना, तर त्यांना आयती संधी मिळेल तुला इकडून घेऊन जाण्याची. आपण इथे नको थांबायला नंदिनी. चैत्र पौर्णिमा येईपर्यंत आपण दोघे या जंगलामध्येच फिरत राहू. अगं चैत्र पौर्णिमा येईपर्यंत मी एखादी सुरक्षित जागा बघून तुला तिथे सांभाळून ठेवून देईन. हा चल 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 नंदिनी, आपण जाऊया. चल नंदिनी, चल तू पुढे चल. सांभाळून या नंदिनी. नंदिनी जरा थांबा, मी हे उचलतो. अहो काय करताय बाबा?
अगं तुला हे लागू नये म्हणून उचलतोय मी. तू जरा थांब हा. मला काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. हे जरा काढून टाकूया, मग इकडून निघूया. चल चल ये. गाला इकडे ये. स्वामी, तुम्ही मला भेटायला आलात? माझं एक काम करायचं आहे आणि ते तूच करू शकतोस गाला. जे साप मंत्रशक्तीनेही वश मध्ये येत नाही, त्यांना वश करण्याची शक्ती तुझ्याकडे आहे ना. काय झालं स्वामी? कोणत्या सापाला पकडायचे बोला. सामान्य साप नाहीये, शक्ती नाग आहे. माझ्या पूजेचा जो सुगंध आहे त्यात केवढाही मोठा नाग असू दे, बेशुद्ध होऊन जातो. त्यानंतर त्या नागाला शुद्धीवर येण्यासाठी 10 दिवस लागतात. बोला, तो नाग कुठे आहे ते बोला.
अहो का मी जेवण करतेय ना. आज मी सुद्धा तुझ्या सोबत किचन मध्ये जेवण बनवणार आहे. अरे रे त्याची काही गरज नाहीये, मी सगळं बनवेन. ते सगळं सोड, कशाला निदान भाजी तरी कापून देतो ना तुला मी. करा काय करायचं ते. अहो काय झालं? ऐ ग हात कापला ना. ए, अहो यासाठीच मी तुम्हाला काही करायला देत नाही. ऐकाल तर शपथ. तू एवढं का टेन्शन घेतेस? थोडस तर लागलाय ना. हे सगळं तुमच्यासाठी थोडस असेल, पण तुम्हाला काहीही झालेलं मला अजिबात सहन होत नाही. चला मी तुम्हाला औषध लावते. मला थोडस जरी लागलं तरी तुला सहन नाही व्हायचं गंगा. आणि आता मला एवढं मोठं दुखणं देऊन तू गायब पण झालीस. तंबुरान स्वामींनी जिच्याबद्दल सांगितलं आहे ती नंदिनी इथूनच गेलेली आहे. आपण नंदिनी नागाच्या जवळ पोहोचलो हे सत्य. माया काय झालं? खाली ये. तो नाग इथून फार दूर गेला नसेल. तिथून निघून जाण्याआधी आपण पकडलं पाहिजे. नंदिनी, तू इथेच जरा थांबा. मला खूप तहान लागली आहे ना ग. मला कुठे जवळपास पाणी मिळते का ते जरा बघून येतो. हा मी येईपर्यंत तू कुठे जायचं नाही, इथेच थांबायचं. विसरू नकोस हा. तू बाबाला वचन दिलंस तुझ्या. हा.
आता इथूनच गेलेला आहे. त्या नंदिनीला आता आपल्यापासून कोणीच नाही वाचवू शकणार. जा, आपली वस्तू घेऊन ये. या धुराचा सुगंध नंदिनीने घेतला. त्या नागाला शुद्धीवर येण्यासाठी 10 दिवस लागतात. होईल आणि मग तंबोरा नेऊन तिला घेऊन जाते. लवकर जाऊन नंदिनीला वाचवायला हवं. नंदिनी नंदिनी नंदिनी